नमस्कार मैत्रिणींनो, मंजू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज तुम्हाला मी डाळ पालक ही रेसिपी दाखवणार आहे. आता मुलं पालक खायचा खूप कंटाळा करतात. मग अशा प्रकारे जर आपण पालक हे डाळीमध्ये टाकून केलं तर ते मुलांना समजतसुद्धा नाही आणि टेस्टलासुद्धा खूप छान लागते. तर चला आता हे डाळ पालक कसं करायचं ते आपण बघूया. आता या ठिकाणी मी अर्धी वाटी डाळ घेतली आहे आणि थोडेसे पालकाची पानं घेतलेली आहेत. तर चला आता आपण डाळ पालक कसा करायचं ते बघूया. आता पहिल्यांदा मी डाळ ही कुकरमध्ये टाकून स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता आपल्याला पालक पण चिरून घ्यायचा आहे. आता आपण पालकाची पानं ही अगदी बारीक अशी कट करून घेतलेली आहे आणि आता आपण ते दोन्ही कुकरमध्ये शिजवून घेणार आणि त्यामध्ये मी एक मिरची टाकलेली आहे. आता तुम्हाला जर जास्त तिखट चालत असेल तर तुम्ही 2 किंवा 3 मिरचीसुद्धा टाकू शकता. यामध्ये शिजलेली मिरची टेस्टला खूप छान लागते. तर बघा आता या ठिकाणी मी एक मिरची टाकली आहे आणि थोडीशी हळद टाकलेली आहे आणि थोडं हिंग टाकलेलं आहे आणि आता आपल्याला हे कुकरला आणि थोडंसं मीठ टाकणार आहे मी त्यामध्ये. आता थोडंसं मीठ टाकून आपण ते कुकरला झाकण लावू आणि शिजवून घेऊया. आता नंतर आपण व्यवस्थित ते हलवून नंतर कुकरला झाकण लावणार आहोत. चला मग आता आपण हे कुकर गॅसवर ठेवूया आणि तोपर्यंत दुसरी तयारी करू. आता मी गॅसवर कुकर ठेवलेला आहे शिजायला आणि आता आपण त्यामध्ये काय काय टाकणार आहे तुम्ही बघा. आता यामध्ये मी 4-5 मिरच्या घेतलेल्या आहेत चिरून आणि थोडंसं लसणाच्या 7-8 पाकळ्या बारीक कट करून घेतलेल्या आहे आणि आता आपण पालक शिजायला ठेवलेला आहे आणि मिरची लसूणसुद्धा आपलं झालेलं आहे, चिरून झालेलं आहे. आता यामध्ये मी मिरची लसूण याची फोडणी देणार आहे आणि आता आपण पालक शिजायला लावलेला आहे, तो आपला शिजून होत आलेला आहे. आता आपण फोडणीची तयारी करूया. आता आपलं गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आणि आता या कढईमध्ये मी अर्धी पळीच्या वर थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि अगदी कमी तेलामध्ये सुंदर टेस्ट या डाळ पालकची होते. तर बघा आता यामध्ये मी मोहरी टाकून घेतलेली आहे. मोहरी तडतडली की लगेच लसूण टाकायचा. आपल्याला लसूण हा लालसर होऊ द्यायचा आहे. आता लसूण लालसर झाला आहे त्यामध्ये आपण मिरच्या टाकून घेऊया. आता मिरच्या पण आपण थोड्याशा लालसर होऊ देऊ. मिरच्या लाल झाल्या की मग आपल्याला त्या फोडणीमध्ये अजून काही मसाले टाकून घ्यायचे आहेत. अजून काही मसाले ॲड करायचे आहे. आता यामध्ये मी थोडासा कांदा लसूण मसाला, लाल मिरची पावडर आणि थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे. आपण अगोदर भाजीमध्ये थोडी हळद टाकली आहे त्यामुळं हळदीचं प्रमाण कमी ठेवायचं आणि नंतर आपल्याला ती पालक आणि डाळ शिजलेली या फोडणीमध्ये टाकून घ्यायची आहे आणि व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे. तर बघा आता भाजीचा कलर पण किती सुंदर आलेला आहे आणि टेस्टला तर खूप सुंदर लागते आणि मुलंसुद्धा ही भाजी अगदी आवडीने खातात, डाळ पालक. तर बघा आता आपण त्यामध्ये अजून थोडंसं मी कुकर धुवून पाणी ॲड केलेलं आहे आणि आता त्याला फोडणी पण छान बसलेली आहे आणि त्याचा कलर पण बघा किती सुंदर आलेला आहे आणि टेस्टला तर खूपच सुंदर लागते ही भाजी. आणि आता यामध्ये थोडंसं मीठ मी टाकलेलं आहे. आपण अगोदर 2दा मीठ टाकलं आहे त्यामुळं मीठ हे कमी टाकायचं आहे. डाळ शिजताना पण एकदा मीठ टाकलेलं आहे आपण, त्यामुळं मिठाचं प्रमाण आणि पालक हे थोडंसं खारट असतं त्याच्यामुळं मीठ थोडं कमी टाकायचं आहे. आता आपण डाळ पालक आपली उकळलेली आहे. आता त्याला थोड्या वेळ आपण फक्त 5च मिनटं त्याला शिजू द्यायचं कारण आपण अगोदर ते शिजवून घेतलेलं आहे. या पालकाला उकळी आली थोडीशी की गॅस बंद करून वरणाला उकळी आली की गॅस बंद करून टाकायचा. तर बघा मैत्रिणींना आता ही आपली डाळ पालक ही रेसिपी ही रेडी झालेली आहे. आता त्याला उकळी आलेली आहे आणि व्यवस्थित अशी आपण ती एकजीव करून घेतलेली आहे. आता ही आपली भाजी रेडी झालेली आहे, ती आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घेतलेली आहे. तर बघा मैत्रिणींना आता ही सर्विंग बाउलमध्ये मी सर्व केलेली आहे. तर तुम्हाला ही
रेसिपी कशी वाटली, आवडली तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि तुम्हीसुद्धा हे अशी प्रकारे डाळ पालक ही भाजी करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा. धन्यवाद.